झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. सर, आज ज्यांना अपयश आलं, पराभव पत्करावा लागला, अशा सर्व उमेदवारांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली, भेट झाली, त्याविषयी काय सांगाल? बिलकुल, सगळे जे लढलेले शिवसेनेचे उमेदवार होते, ठीक आहे, काही कमी मताने काही जास्त मताने पराभूत झाले, परंतु शेवटी लढलेले आहेत. एवढ्या मोठ्या ताकदीसमोर लढलेले आहेत. संघटना असेल, लढण्याची कमी मतं पडण्याची कारणं असेल, बऱ्याच जणांनी व्हीपॅट वगैरे वेगवेगळ्या तक्रारी मांडलेल्या, परंतु ह्या एक तक्रारी एक वेगळा विषय आणि पुन्हा एकदा ताकदीनं संघटनेचं काम करणं हा एक दुसरा विषय. अशा पद्धतीनं बैठकीत चर्चा झालेली आहे. सगळे जे आहे लढलेले उमेदवार हे ताकदीनं पुन्हा संघटनेचं काम करण्याची सगळ्यांची मानसिक तयारी करण्याचा एक निर्धार आम्ही केलेला आहे. ईव्हीएम विरोधात सूर पाहायला मिळाला आहे, याविषयी काही आंदोलन उभं केलं जाणार आहे? मला असं वाटतं आंदोलन तर आज संविधान दिन आहे, मला असं माझ्या माहितीप्रमाणे आज, आणि अशा दिवशी ज्या ज्या पद्धतीनं घटना एक काही उमेदवारांनी सांगितल्या ह्या आश्चर्यजनक आहेत. समजा मतदान जास्त असण्याचं वेगळं, एखाद्याचं स्वतःचंच गाव आहे आणि तिथंच शून्य मतदान असण्याचा प्रकार, गावकऱ्यांनी आंदोलन केल्याचे प्रकार, हे सगळे विषय वेगवेगळे विषय या बैठक. काही ठिकाणी एका सेंटरला असलेले समान बूथवर समान मतदान उमेदवाराला, मला वाटतं हे सगळे आश्चर्यजनक प्रकार दिसले. काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं इलेक्ट्रॉनिकच्या यंत्रणा बाहेर, मतदान केंद्राच्या बाहेर वायफाय, अशा पण सिस्टीम दिसल्या. याचं निश्चित कारण वेग बोलण्यात काही अर्थ नाही, त्याचे कॉन्क्रीट पुरावे जमा करून त्याचे एव्हिडन्स बनवून येणाऱ्या काळात मला असं वाटतं न्यायालयीन प्रक्रिया करणं हे याला उत्तर राहील. मला असं वाटतं शिवसेनेचं नुकसान फायदा हा विचार करायला शिवसेना सक्षम आहे आणि शिवसेना सक्षमतेनं विचार करून निश्चित आपलं मार्गक्रमण करण्यासाठी सुद्धा शिवसेनेची पूर्णपणे वैचारिक मानसिक सगळी तयारी आहे. आज जुनी विधानसभा बरखास्त झाली, आज राजीनामा देखील दिलेला आहे, आपली काळजी भाऊ मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहे, मात्र अजूनही नवीन मुख्यमंत्री कोण हा अजून चेहरा समोर आलेला नाही, कसं पाहता या? तेच आहे ना, खरं तर एवढी मोठी मेजॉरिटी आल्यानंतर मुख्यमंत्री ठरवायला, गटनेता ठरवायला फार अडचणी यायला नाही पाहिजे होत्या. याचाच अर्थ काहीतरी दाल में कुछ काला आहे, अशा प्रकारची स्थिती आहे. सर, जो भाजपाला ज्याप्रमाणे जेवढे त्यांचे आमदार निवडून आलेत, काय वाटतं भाजप साईडला म्हणजे महायुतीतून साईड लावून एकटा सत्ता स्थापन करू शकते? भारतीय जनता पार्टीची तेवढी शक्ती, 133 आमदार आहेत, अपक्ष आहेत, बाकीचे 5-10 लोक तर सहज उभे राहतील भारतीय जनता पार्टी. त्यामुळे भारतीय जनता पार्टी मला वाटत नाही कोणाला गरज आहे भारतीय जनता पार्टीला आताच्या घडीला सरकार स्थापनेसाठी. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.